वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओ संदर्भात तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असू शकतो की येणारी शिक्षक पद भरती 2025 जी आहे ती किती जागे संदर्भात होऊ शकते, आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जागावाढ शक्य आहे किंवा नाही। तर 100% जागावाढ शक्य आहे। कशी शक्य आहे ते सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइड्स नोटिफिकेशन व्हिडिओला ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे जागेसंदर्भात मतांतर आहेत। जागेसंदर्भात तुम्हाला जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ती वेगवेगळ्या सोर्समधून आलेली असेल, आणि त्या माहितीनुसार आणि आपण जी माहिती अगोदर सांगितली होती की बाबा किती जागा येऊ शकतात, तर आपली जी आकडेवारी आहे ती आहे 12,000 ते 16,000च्या आसपास किंवा 15-16,000च्या आसपास जागा येऊ शकतात। हे अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं। आता याच्यामध्ये कशा प्रकारे जागावाढ होऊ शकते किंवा नाही होऊ शकत त्या संदर्भात सांगतो। जागावाढ कशी होऊ शकते बघा। सगळ्यात पहिले महत्त्वाचं बघूया की कोणकोणत्या वर्गासाठी किती जागा येऊ शकतात ते एकदा आढावा घेऊया। ठीक आहे, बघा वर्ग 1 ते 5च्या ज्या जागा आहेत त्या बऱ्यापैकी येतील, म्हणजे चांगल्या पुष्कळ जागा येतील। त्याच्यामुळे ज्यांचं डीएड किंवा डीटीएड झालेलं आहे आणि टीईटीचा पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण आहे तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे वर्ग 1 ते 5 साठी। 6 ते 8च्या ज्या जागा असतात त्या शासकीयच्या सोबत खाजगीच्या सुद्धा जागा असतात, आणि सोबत त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे की तुम्ही सायन्सचे आहात, कॉमर्सचे आहात किंवा आर्टचे आहात, त्याच्यानुसार तुमच्या जागेचं डिवायडेशन होतं। मॅथ सायन्स जर असेल तर चांगलंच आहे, आर्टवाले जर सोशल सायन्सवाले असतील तर थोडा कट ऑफ हाय जाईल, आणि नंतर जर आला विषय कोणता कॉमर्सवाले असतील तर त्यावेळेस मात्र त्यांनी कोणत्यामध्ये उत्तीर्ण केलेले आहेत ते कोणत्या विषयासाठी आहेत त्यानुसार त्यांची निवड केली जाईल। ठीक आहे, आता आलं 9वी 10वीसाठी फक्त खाजगीच्या जागा येतात। तुम्ही म्हणाल झडपीचा येत नाही का किंवा नपा मनपाच्या येत नाही का? नपा मनपाच्या किंवा झडपीच्या किंवा खाजगीच्या अनुदानित किंवा विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू जागा येतात 9वी 10वीच्या, पण शक्यतो जास्तीत जास्त मॅक्झिमम जागा ज्या असतात त्या कोणत्या असतात? खाजगीच्याच असतात 9वी 10वीसाठी। कारण की तुम्ही बघितलं असेल तुमच्या आसपास सुद्धा शाळा बघा तुम्ही, 9वी 10वीच्या ज्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदेच्या कमी आहे, पण मग संस्था जास्त आहेत। मग अशा संस्थेच्या ज्या जाहिराती ज्या आहेत त्या 9वी 10वीसाठी येतात, त्याच्यामुळे 9वी 10वीसाठी सुद्धा जागा येतील। 11वी 12वी जर आला विषय तर 11वी 12वीसाठी सब्जेक्टनुसार जागा येतील, आणि 11वी 12वीच्या जागा विदाऊट इंटरव्ह्यूच्या सुद्धा येतील 2-3 हजार, आणि विथ इंटरव्ह्यूच्या सुद्धा येतील। ठीक आहे, आता मेन महत्त्वाचा प्रश्न जो होता तो होता जागेवाढी संदर्भात। जागावाढ कशी शक्य आहे ते सांगतो। सगळ्यात अगोदर पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे बघा, तुम्ही जी आकडेवारी बघितली आहे त्यानुसार आकडेवारी सांगतो तुम्हाला। आता जागा कुठून येऊ शकतात ते बघूया। पहिले जिल्हा परिषदेच्या जागा येऊ शकतात। लाईट गेली मधामध्ये, काही हरकत नाही। ठीक आहे, तर कंटिन्यू करूया। इथे बघा झडपीच्या जागा येतात, नंतर सोबत मनपा नपाच्या जागा सुद्धा येतात, आणि सोबत समाज कल्याणाच्या जागा ज्या आहेत त्या सुद्धा येणार आहेत यावर्षी। नंतर अजून आश्रमशाळेच्या जागा सुद्धा यावर्षी येणार आहेत, नंतर विजयासाठी, आणि सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आश्रमशाळेच्या जागा तर येतीलच, पण सोबत आदिवासी विभागाच्या सुद्धा जागा यावर्षी पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जाणार आहेत। त्याच्यामुळे या सर्व जागा जेवढ्या काही आस्थापना आहेत, म्हणजे आतापर्यंत एवढ्या फक्त अल्पसंख्याक शाळा वगळून, मायनॉरिटी स्कूल वगळून बाकी इतर जेवढ्या काही शाळा असतील त्या सर्व शाळांच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टल मार्फतच भरल्या जाणार आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की ज्या शाळांनी किंवा ज्या आस्थापनांनी पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन जर भरती प्रक्रिया केली तर त्यावेळेस मात्र त्यांना न्यायालयाला फेस करावं लागू शकतं। न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध ती गोष्ट होऊ शकते। त्याच्यामुळं अशा संस्थांनी किंवा अशा आस्थापनांनी जे आहे आता त्यांना बंधनकारक असेल की त्यांनी जे आहे स्वतःच्या जाहिराती जे आहे पवित्र पोर्टलवर द्यावे लागतील। आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ती कशी जागावाढ कशी होणार। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या आस्थापना जाहिराती किंवा ज्यांच्या स्वतःच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टल बाहेर जाऊन भरणं होत होतं किंवा बॅकडेटेड एंट्रीनुसार, किंवा काही जागा पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन जर समजा झाल्याच असतील पदभरती काही ठिकाणी, तर अशा ठिकाणी ज्या जागा आहेत त्या सर्व जागा पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जातील। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाढ होईल। ठीक आहे, शिक्षक पदभरतीमध्ये जागेंची। दुसरी गोष्ट आली महत्त्वाची की आता झडपीच्या जागा सद्यस्थितीमध्ये रिक्त जी अहवाल जो येतोय 2025-26 नुसार, तर त्यानुसार किती आकडेवारी दिसते। तर झडपीच्या जागा ज्या बघा तुम्ही एकदम जर विचारलं की बुवा सर्व जागा 12, 15, 16, 17 हजार जागा ज्या आहेत त्या सर्व जागा विदाऊट इंटरव्ह्यूच्या येतील का पहिल्या टप्प्यामध्ये, किंवा तुम्हाला तर हे तर माहिती आहे टप्पा 1 आणि टप्पा 2 होणार आहे, फेज 1 आणि फेज 2 होणार आहे। तर फेज 1 मध्ये किती येऊ शकतात? तर सर्व जागा विदाऊट इंटरव्ह्यूच्या येणार नाही, काही जागा विदाऊट इंटरव्ह्यूच्या, काही जागा विथ इंटरव्ह्यूच्या असतील। मग आता ते कसं असणार चित्र बघा। झडपीच्या जागा जर आपण जर समजा उदाहरणार्थ 5-6 हजार जागा जरी म्हणलं तर तरी सुद्धा त्यातली सध्याची स्थिती आकडेवारी जर म्हणली आपण, जी आकडेवारी तुमच्या समोर आली 4000, ठीक आहे, तर ती 4000 जागा जरी पकडल्या, ठीक आहे, झडपीच्या 4000 जागा पकडा, नंतर मनपा नपाच्या ज्या आहेत जवळपास
4 हजाराच्या आसपास मनपा नफाच्या जागा येऊ शकतात, कारण की मनपा नफाच्या जागा खूप आहेत आणि ते येऊ शकतात महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या. 4 आणि 4 किती होतात, 8,000 झाले. नंतर अजून एक आहे महत्त्वाच्या खाजगीच्या जागा. बघा आता खाजगीच्या कोणत्या जागा आहेत, विदाऊट इंटरव्ह्यूच्या 2,000च्या आसपास जागा येऊ शकतात विदाऊट इंटरव्ह्यू. रयत शिक्षण संस्था, स्वामी शिक्षण संस्था किंवा शिवाजी शिक्षण संस्था 2,000च्या आसपास. आणि नंतर सोबत विथ इंटरव्ह्यूच्या जागा खाजगीच्या जास्त येतील, म्हणजे ज्या लाईट आली परत. विथ इंटरव्ह्यूच्या जागा किती येतील, तर विथ इंटरव्ह्यूच्या जागा येतील जवळपास 5,000च्या आसपास येऊ शकतात, 5-6 हजारच्या आसपास. म्हणजे टोटल जर बघितले आपण 6, 7, 8 आणि ते 8 आणि 8 16,000च्या आसपास. आणि सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, समाज कल्याण, आदिवासी विभाग, आश्रमशाळा आणि VGA यांच्यासाठी सुद्धा जागा येणार आहेत. एवढंच नाही, पेसा भरती संदर्भातल्या ज्या पेसाच्या जागा आहेत, पेसा नॉन पेसा, त्यासुद्धा जागा पवित्र पोर्टल येतील. मग आता हे जे बाकीच्या आस्थापना आहेत की ज्या आत्ताच नुकत्याच यावर्षी समाविष्ट होणार आहे पवित्र पोर्टलद्वारे, त्यांच्यासुद्धा जागा पवित्र पोर्टल येतील. त्याच्यामुळं जर या सर्व जागा जर पवित्र पोर्टल जशाच्या तशा आल्या तर मात्र पदभरती जास्त पदांसाठी होऊ शकते. किती, 17-18 हजाराच्या पुढे सुद्धा पदभरती होऊ शकते. पण मात्र आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर या गोष्टींसाठी वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत त्यांना जर समजा स्वतःच्या जाहिराती देण्यासाठी आदेश देण्यात आले वरून आयुक्त लेवलवरून की तुम्ही तुमच्या जाहिराती या पवित्र पोर्टलवर द्या. दरवर्षी जशा आयुक्त महोदय जे आहेत आदेश देतात त्यानुसार जाहिरातीसुद्धा पवित्र पोर्टलवर येतात. पण सर्व आस्थापनांनी देणं आवश्यक आहे. त्यासाठी मग पाठपुरावा कसा की आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शाळा आहेत, मग त्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टल आल्या का, त्यांच्यामध्ये किती पदसंख्या रिक्त आहे, कोणत्या कॅटेगरीच्या आहे, या जागेची जी आकडेवारी आहे आणि ज्याचा जो पाठपुरावा किंवा फीडबॅक जो आहे तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामधला, तो जर घेतला तर मात्र जागेची आकडेवारी अजून वाढू शकते. तर मी तुम्हाला हे चित्र सांगितलं, यानुसार जरी बघितलं तुम्ही तर तरीसुद्धा जागेची आकडेवारी किती होते, 17-18 हजाराच्या आसपास होऊ शकते. मग आता मी तुम्हाला आकडेवारी किती सांगितली, 12,000च्या आसपास जी अगोदर सांगितली होती ती, आणि आता किती भरती आहे 16, 17 किंवा 18 हजाराच्या आसपास. पण हे केव्हा शक्य आहे हे सुद्धा सांगून देतो. केव्हा शक्य आहे, या जागा सर्व आल्या तर. मात्र याच्यामध्ये जर कटोती झाली प्रत्येक ठिकाणी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, त्याच्यामध्ये सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू, नंतर सोबत समाज कल्याण, नंतर आदिवासी विभाग, नंतर आश्रमशाळा, या जागेमध्ये जर कटोती होत गेली तर मात्र या जागा 10-12 हजाराच्या आसपास सुद्धा हा टप्पा येऊ शकतो. आणि त्यानुसार तेवढी पदसंख्या मात्र फेज 1 मध्ये मिनिमम 10-12 हजारापर्यंत आणि मॅक्स टू मॅक्स जी सांगितली मी तुम्हाला आकडेवारी तिथपर्यंत जागा येऊ शकतात. अशा प्रकारे जागेच्या आकडेवारी शक्यता आहे आणि शक्य आहे हे सगळं होणं. त्याच्यामुळेच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा. आणि जागावाढ कशा पद्धतीने शक्य आहे, ऑथेंटिक रिअल जे प्रूफ होतं, रिअल ज्या गोष्टी होत्या त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, फेक कोणत्याच गोष्टी नव्हत्या याच्यामध्ये. जी माहिती आहे, जी समोर आहे तीच माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली, जी माझ्यापर्यंत आहे ती. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता दिलासा मिळेल कदाचित शिक्षक पद भरती 2025साठी. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय. आणि हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.